आमचं म्हणणं आहे काय, आमच्या बैलांना फायनलची इच्छा होती, आमची 3 वर्ष इच्छा थांबलेली, ती इच्छा आज मालकाची आम्ही पूर्ण करून दिली. आणि आमची तयारी अशी काय नाही, आमचे देव आमच्या हातात आहे, त्याशिवाय आमचे चालतो. आणि जो वाईट करतो तो वाईट करण्याच्या मागे असतो. आपण वाईट नाही केलं त्यामुळे आपले वाईट होत नाही, हा आपला म्हणणं आहे. आणि हा बंदर आपला लक्की आहे. जेव्हा पण आपण हकलली तेव्हा पहिलीच गाडी आली, आज फायनल हकलली दुसरी बसली, आपला जीव शांत झाला बस. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज कार्ले माती बंदर येथे भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. त्यामध्ये अर्थातच दादाची गाडी फायनलमध्ये 2 नंबरची मानकरी तुम्ही झालात, तर त्यासाठी खरंच खरं म्हणजे खूप खूप शुभेच्छा. खूप सुंदर असा निकाल लागला. गाडीचं नाव काय होतं तुमचं? रोशन विजय शिंदे. आवाज बैलांचे नाव काय? याचा वशा वशा आणि फाकड्या. काय सांगशील आजचं म्हणजे संपूर्ण नियोजन बोल किंवा तयारी? कारण की मी म्हणजे जेव्हा पण जातो मुलाखतीला तर फायनलच्या मी सहसा घेतो, त्यामध्ये मी तुमची ही गाडी बघतोय. मी आता या वर्षात ना पहिल्यांदा अशी फायनलमध्ये बघतोय, पहिल्यांदाच, आणि खरोखरच ही पहिल्यांदा आलेली आहे. तर अर्थातच फायनलचा जो तुझा या वर्षीचा पहिला गुलाल आलेला आहे, तर त्या आनंदात तू सर्वात पहिले काय सांगशील? आणि एकदा बैलांचं मी हे करीन, कारण बैलांनी 7 जाम दिली. पहिल्यांदाच फायनलला गाडी टाकली आणि दुसरा नंबर दिला, याचा मी बैलांचा जाम हे करतो. तुला अभिमान आहे बैलांचा? आणि फायनलला दुसऱ्या वेळी बसलो, पहिल्या वेळी बसलेलो एकदा, गाडी नंबरात आलती, दुसऱ्याच्या गाडीवर बसलेलो. नंतर या गाडीवर स्वप्न होतं, ते स्वप्न पूर्ण झालं माझं. पूर्ण झालं. मालकाचं पण झालं आणि माझं पण झालं. काय सांगाल दादा, तुम्ही खरंच खूप जास्त मेहनत करता. प्रत्येक जेवढा पण बैलगाडा मालक जो पण असतील, म्हणजे जेवढे पण आपल्या बैलगाडी मालक आहेत, सर्वजण मेहनत करत असतात. पण मेहनतीचं यश त्यांना नेहमी भेटत नाही, पण जेव्हा पण भेटतात तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर बोला किंवा तुमच्या अश्रू सर्व काय सांगून जातात की कशा प्रकारे तुमची मेहनत असते. तुमची मेहनत मला थोडक्यात तुम्ही कसं सांगा? माझ्यापेक्षा मेहनत या दोघांची असते, आशीर्वाद आणि रमूची. म्हणजे या दोन्ही दोघांची असते. दोघांची असते. मग अर्थातच त्या दोघांची मेहनत घेऊन आज तुम्ही दावणीला उतरलात, म्हणजे काय विचार केलेला होता त्यासाठी? नाही, फायनलला असं सोडली आम्ही, नंबर येणार आहे नक्की. आणि तसे बैल पळतात आमचे, तसे काय बैल बंदराला पण आणि माती बंदरात पण. बंदराला पण आणि माती बंदराला पण. कुठे? बंदरात क्वार्टरला असते. क्वार्टरला. आणि इथे तुम्ही आज स्वतः फायनलला घेऊन आला? फायनलला घेऊन आला म्हणजे कारला माती बंदरला घेऊन येण्याचा मागचा उद्देश बोला, किंवा काय तुम्ही ठरवलं की बाबा जाऊ दे आपण कारला घेऊन जाऊ गाडी म्हणून? नाही, वाळू बंदरामध्ये आम्ही बॅकफुटला गेलो होतो, त्यामुळे असा विचार केला की माती बंदरात परत स्टार्ट करावं. ज्या वर्षी बैलगाडी आम्ही केली त्या वर्षी 25 नंबर मारले, त्या वर्षी आम्ही पहिल्याच वर्षी. त्यामुळे माती बंदरापासून आम्हाला यश दिला पहिले. माती बंदरामध्ये त्यांनी यश दिलेलं आहे आणि अर्थातच याच्या पुढे पण ते देतच राहतील. येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या ज्या अजून शर्यती आहेत, जसं की मी दरवेळी आता जेवढ्या मुलाखती घेतो त्यामध्ये नक्की हा प्रश्न विचारतो की एक मानाची शर्यत होणार आहे बेलीमध्ये, जे तिथं बाईक बक्षीस असणार, आणि अर्थातच आपली मानाची शर्यत अजून एक आहे गुढीपाडव्यानिमित्त आपलं 7-8 बंदर. त्या 2 मोठ्या शर्यती बघून तिथे तुझी गाडी कोणत्या गटामध्ये हाकलशील बोल, किंवा तिथे तुमच्या गाडीचं नियोजन काय असेल? बेलीत गाडीचा फायनलचा टायमिंग द्यायला जायचं आम्हाला. फायनलला गाडी हाकलायची आमची, आम्ही बघू, प्रयत्न करू आणि गाडी फायनलला उभी करू यावर्षी. 7-8 साठी काय असणार आहे मग तुझं नियोजन? 7-8 साठी नाही सांगू शकत आम्ही. आमची गाडी तिकडं, आमची गाडी एकदा पहिली बसली, त्यानंतर गाडी आम्ही नेलीच नाही तिकडं, आणि गाडी तिकडे आमची घेत नाही जास्त करून. अर्थातच खूपच मी आशा करतो की सुंदर असा निकाल लागलेला आहे, आणि येणाऱ्या दिवसामध्ये पण असंच तुमचं गुलालाचे तुम्ही 1 नंबरचे मानकरी, भले आज 2 नंबरचे मानकरी पावलाच झालेले आहे, येणाऱ्या दिवसामध्ये पण तुम्ही 1 नंबरचे मानकरी व्हावा, त्यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आणि 1 नंबरचे तुम्ही मानकरी व्हाच त्यासाठी. बैलांबद्दल तू काय सांगशील? बैलांची खरेदी बोल, किंवा बैलांची म्हणजे कशी साध्या, कारण की दादा आताच मला बोलले की मागच्या याच्यामध्ये तुम्ही 25 जवळ नंबर घेऊन दिले, तर बैलांबद्दल तू काय सांगशील? बैलांची खरेदी केली आम्ही कर्नाटकवरून. बैल आम्ही घेतली, हा 1.5 लाखाच्या आसपास घेतला बैल आपण, तेवढ्यातच घेतला. म्हणजे 3 लाखाची आमची जोडी आहे, आणि बैलांनी जाम आम्हाला नंबर दिली. म्हणजे येणाऱ्या दिवसांमध्ये तुला असं वाटतंय का की बैल खरंच खूप जास्त साथ देतील म्हणून? 100% बैल आमची साथ देतील, कारण बैलांवर विश्वास आहे तेवढा आमचा. आजची गाडी कोणी हाकललेली होती? अश्विन. या तुम्ही काय सांगाल? आज गाडी तुम्ही हाकलता, बहुतेक गाड्या हाकलल्याच असतील, त्यामध्ये आज तुम्ही ही गाडी हाकललीत, तर म्हणजे जवळजवळ बघायला गेला तर मी नेमके गाड्यांना बोलत आहे, आजची तुम्ही ही गाडी हाकललीत, तर या गाडी हाकलण्याच्या मागे आपली काय तयारी होती बोला, किंवा आता संपूर्ण गाडी तुम्हीच हाकलताना बघितलेलं होतं, ते सर्व म्हणजे कसं सांगाल मला थोडक्यात तुम्ही? आमचं म्हणणं आहे काय, आमच्या बैलांना फायनलची इच्छा होती, आमची 3 वर्ष इच्छा थांबलेली, ती इच्छा आज मालकाची आम्ही पूर्ण करून दिली. आणि आमची तयारी अशी काय नाही, आमचे देव आमच्या हातात आहे, त्याशिवाय आमचे चालतो.
अच्छा. आणि जो वाईट करतो तो वाईट करण्याच्या मागे असतो. आपण वाईट नाही केलं त्यामुळे आपले वाईट होत नाही. हा आपला म्हणणं आहे. आणि हा बंदर आपला लक्की आहे. जेव्हा पण आपण हकलली तेव्हा पहिलीच गाडी आली. आज फायनल हकलली दुसरी बसली, आपला जीव शांत झाला. बस एवढीच गोष्ट आपली. म्हणजे आपली जी इच्छा होती तुमची ती इच्छा तर पूर्ण केली. खूपच सुंदर असा निकाल लागलेला. मी आशा करतो की नक्कीच तुमची गाडी येणाऱ्या दिवसामध्ये पण अशीच गुलालाची मानकरी होईल आणि शुभेच्छा देतो तुमच्या प्रवासासाठी. तर ही जी मुलाखत मी इथेच संपवतो. बाय, विश यू वेल, बाय. चला आता, थँक्यू. चल रे भाऊ. अच्छा.